तुम्हाला कथा सांगायची मला अहिल्याबाईंची. चोंडी नावाचं गाव, त्या चोंडी गावाला जन्माला आली ती अहिल्या. राजस कुमार तिची तेज कांती होती, इतकी सुंदर होती दिसायला. आणि मल्हार पंत आणि त्या काळातले बाजीराव पेशवे ज्या वेळेला त्या चोंडीला मुक्कामी आले होते, एका मंदिरात छावणी पडली होती आणि त्या छावणी समोर त्यांनी ती मुलगी पाहिली मल्हार पंतांनी. आणि मल्हार पंतांनी विनंती केली, तुझे वडील कुठं आहेत? महाजी शिंदेकडे त्यांना नेण्यात आलं आणि शिंदे सरकाराला त्यांनी ही मुलगी मला सून पाहिजे म्हणून मागितली. 8 वर्षाचं वय होतं अहिल्या देवीचं त्यावेळेला. 8 वर्षाची मुलगी मागितली. थाटात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवस पुण्यासारख्या शहरात, काही दिवस बाहेरच्या शहरात युद्धाच्या प्रसंगी खंडेराव त्यांचे पती, त्यांना जावं लागत होतं. मध्य प्रदेशमध्ये इंदोर नावाचं शहर आहे, त्या इंदोरची राजधानी त्या काळामध्ये मल्हारपंत होळकरांची होती. मोठं घराणं होतं, राजेशाही घराणं होतं. छत्रपती शिवरायांच्या कार्यातही त्यांनी मदत केली होती. बाजीराव पेशव्यांनाही त्यांनी सहकार्य केलं होतं. आणि त्या काळामध्ये मोठं घराणं मल्हारपंताचं ओळखलं जायचं. अरे आजही काशीचा जो घाट आहे तो घाट बांधणारी अहिल्या देवी आहे. आजही जेवढे महादेवाचे मंदिर आहेत, हेमाडपंथी मंदिर आहेत, त्या सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार यवनांनी ज्या वेळेला मंदिर पाडली नाही, ती मंदिर उभं करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलेलं आहे. मी तर असं म्हणेल, प्रत्येक कीर्तनकारांना अहिल्याबाईला मुजरा केला पाहिजे. आज जर ती नसती तर मंदिरच नसते, आणि मंदिर नसते तर कीर्तन कुठून झाली असती? भारती बाबा आपल्यासाठी मंदिर उभा केली, हातामध्ये महादेवाची पिंड धारण करून ओम नमः शिवाय माझा देव माझा शंकर आहे म्हणणारी ही अहिल्याबाई. ऐका रे दादांनो, माझं जीवन जगत होती व इतका तिचा न्याय कडक होता. एक दिवस हे खंडेराय पुण्याच्या मोहिमेमध्ये असताना एक तोफेचा गोळा त्यांच्या अंगावरती आला आणि शहीद या देशाच्या मातीसाठी, धर्मासाठी लवकरच अहिल्याबाईचं कुंकू गेलं महाराज. लवकर कुंकू गेलं. वैधव्य प्राप्त झालं जीवनामध्ये. नवरा गेला हो महाराज. नवरा गेल्यावर सगळी मल्हारपंतांनी जबाबदारी अहिल्या देवीवर दिली. काय राजकारणी माता, काय धुरंदर माता, काय मुत्सद्दी माता निघाली माझ्या जिजाऊ सारखी. अशी कणखरबाण्याची माझी अहिल्या देवी राज्यकारभार करायला लागली. एक न्यायाचा निवाडा द्यायला लागली. राज्यकारभार करताना घाट बांधायला लागली. पुणतांबा नावाचं घाट आहे, तिथं चांगदेवाचं मंदिर आहे, तिथलाही घाट. मी तुम्हाला म्हटलं ना, एक आळंदीच्या घाटाला सुद्धा मदत आहे. मी पूर्ण चरित्र वाचलं अहिल्याबाईचं. अहिल्याबाईंची जेवढी, मी शिवाजी महाराज या शूरवीरांचा अभ्यास करणारा महाराज आहे. 15 तारखेपासून तुम्हाला युट्यूबला माझी आता रामकथा ऐकायला मिळेल. ओंकार महाराज, कैलास महाराज, सगळी मंडळी आहेत, तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळेल. लाही होती कथा. त्या कथेमध्ये मी रोज एक मावळा सांगणार आहे. रोज सांगतो मी. रोजच्या कीर्तनात अक्रूर महाराज साखरे नाव टाका, युट्यूबला 200 कीर्तन आहेत माझी. डायरीमध्ये जागा नाही माझ्या. या कृष्णा महाराजामुळे मी तुमच्या गावात आलोय. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण हे कीर्तन करत असताना रोज सांगतो पोरांनो, ऐका. तिने एक इंदोर शहरामध्ये मध्यभागी असा घंटा बांधला होता. घंटा याच्यासाठी बांधला होता की त्या घंट्यावर तुम्हाला जर एखाद्यानं मंदिरात येऊ दिलं नाही, राज दरबारात येऊ दिलं नाही, अजूनही आहे तो मध्य प्रदेशमध्ये गेले तर इंदोरला मदन महाराज, तो घंटा जोरात तुम्ही वाजवायचा आणि राजमाता चौकात जाऊन न्याय करायची. काय माता असेल महाराज, इथं न्याय भेटत नाही. आता आपण पेपरला बातमी पाहतो, यार जरा मारून माणूस मरून गेला पण न्याय नाही मिळाला. बापाची केस संपली, पोरगा लढला ना, आता खाली नातू लढतोय तरी केसचा निकाल लागला. काय राजकारभार असेल. दत्ता बाबा, सोनवणे बाबा, कृष्णा महाराज, खरात बाबा, बळीराम महाराज, जाधव बाबा, ओंकार महाराज, मदन सर, काय बाई असेल. चौकामध्ये न्याय करायची. एखाद्या कोण चुकलं तर चौकात न्याय द्यायची. असा मोठा घंटा बांधला होता. माझ्या आयांनो ऐका, 10 वाजून 5 मिनिटं झालेत. 10-15 मिनिटं मी तुमचे घेणार आहे. 8:15 वाजले होते ना, मग एवढी अहिल्याबाईची कथा ऐकायची आपल्याला. माझा प्रवास सुखाचा होईल. तुम्ही 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवाल. कोणती माता धन्य आहे, कोणत्या आईला धन्यता दिली. ऐका रे पिंपरीकर, एवढा गोड सोहळा तुम्ही करताय. पाथरी तालुक्यानं तुमची नोंद घेतली पाहिजे. अहिल्याबाई होळकराची जयंती करणारं कोणतं गाव आहे तर ते पिंपरी नावाचं गाव आहे. डाको पिंपरी नावाचं. जा पाथरी तालुक्यात बघून या. अहिल्याबाईचा सोहळा करणारं गाव आहे. फार सुंदर तुमचं गाव असेल. कृष्णा महाराज असतील, बळीराम महाराज असतील, एवढे चांगले कलाकाराला जन्म देणारी माती आहे. गोड गळ्याचे गायक जर तुम्ही जन्माला घातलेत, आळंदीला महाराज मंडळी शिकतायत. मग ऐका रे एवढी कथा. चौकामध्ये भारती बाबा असा घंटा बांधला होता. कुणीतरी न्याय ज्याला मिळाला नाही तो घंटा वाजवायचा. चौकात भर बाजारात येऊन अहिल्याबाई न्याय द्यायच्या. एक दिवस असं झालं, दुपारच्या वेळेला जोरात घंट्याचा आवाज येत होता. एवढ्या दुपारी कोण घंटा वाजवतं म्हणून अहिल्याबाई निघाल्या. तर ती घंटा वाजवणारी कोणी स्त्री नव्हती, कोणी पुरुष नव्हता, कोणी मुलगा नव्हता, एक गाय होती.
गोमाता होती, गोमाता. डोळ्यातून अश्रूच्या धारा होत्या. ओंकार महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा त्या गोमातेच्या वाहत होत्या. ओके. ऐका, ओंकार महाराज आहेत. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. जोरा जोरात जोरा जोरात ती गोमाता घंट्याचा आवाज करत होती. एवढ्या जोरात कोण घंटा वाजवत असेल म्हणून अहिल्याबाई दुपारच्या अवस्थेत सुद्धा भरदारी साडी नेसून चौकामध्ये आल्या होत्या. पाहतात तर आज कोणी माणूस घंटा वाजवत नाही, आज कोणी महिला घंटा वाजवत नाही, आज कोणी वाजवत नाही. एक मुक जनावर घंटा वाजवत, एक गोमाता घंटा वाजवती. माझ्याकडे बघा, लक्ष देऊन ऐका. एक मुक जनावर घंटा वाजवतय. काय झालं या, काय कुणी पाप केलं या गाईला, काय काय दोष दिलाय, कुणी त्रास दिला हिला? मुक जनावरे बोलता येत नाही ना, फक्त अश्रू वाहतात. अहिल्याबाई चालत चालत त्या गोमातेच्या जवळ आल्या. गोमातेच्या अंगाला स्पर्श झाला. जसा स्पर्श झाला तसा गायीनं ओळखलं. गोमाता पुढे चालत होती. अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग, गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग. असं बराच वेळ चालले होती. लोक पाहत होती. महाराणी निघाल्यात, राजमाता निघाल्यात, पुण्यश्लोक अहिल्याबाई निघाली. सगळं सरकार माग चालत होतं, प्रधान सेवक माग चालत होते. आता चालता चालता गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग एका भर चौकामध्ये आणलं होतं. आणि त्या भर चौकातलं दृश्य असं होतं, कुणीतरी नराधमानं त्या गायीच्या वासराच्या अंगावरून भरधाव वेगानं रथ घातला होता. आणि त्या वासराच्या चिंदड्या आतड्याच्या ओढून गेल्या होत्या. त्या गायीचं वासरू बछड रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं. रक्ताच्या धारा वाहत होत्या. बासरी सगळे सगळे आतडे खाली पडलेले होते. मुंडके चिरलेलं होतं. कुणीतरी नराधमानं दयामया शांती केली नाही. माझ्या बछड्याच्या अंगावरून रथ घातला. तुझ्याच राज दरबारातला कोणीतरी आहे. अहिल्या, मला न्याय पाहिजे. अहिल्या, मला न्याय पाहिजे. माझं बछडा कुणी मारलं, माझं वासरू, माझं वत्स कुणी मारलं. अहिल्या, मला न्याय पाहिजे. हंबरडा फोडून गाय रडत होती. अहिल्याबाईने डोळ्यासमोर ते चित्र पाहिलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं ते वासरू. सगळा दरबार स्तब्ध होता. सगळा राज दरबार ते चित्र पाहत होता. अहिल्याबाईच्या डोळ्याला सुद्धा अश्रूच्या धारा लागल्या. स्वतःचे डोळे पुसवता पुसवता, गायीचे डोळे पुसवता पुसवता त्या अहिल्याबाईच्या मुखातून न्याय निघाला. आहे का? घरी घेऊन जा, पिंपरीकर. अहिल्याबाई शिकायला मिळेल. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील. माझा प्रवास सुखाचा होईल. कोणती माता धन्य. ऐका, अहिल्याबाईच्या मुखातून न्याय निघाला. ज्या कुणी नराधमान या गायीचं बछड भरधाव वेगानं रथानं उडवलं असेल, त्या नराधमाला या चौकात बांधा. त्याचे हात बांधा, पाय बांधा. एका रथामध्ये सारथी बसवा. भरधाव वेगानं रथाना आणि त्या नराधमाच्या अंगावर रथ घालून त्याला मारून टाका. न्याय सुटला. न्याय सुटला आणि एक प्रधान धावत आले. अहिल्यादेवी, महासाहेब न्याय माग घ्या. अहिल्यादेवी न्याय माग घ्या. अहिल्यादेवी न्याय माग घ्या. का माग घ्यायचं आहे? कशामुळे माग घ्यायचं आहे? अहिल्यादेवी, ज्या कुणाकडून हे कृत्य घडलंय तो दुसरा तिसरा कुणी नाही. तुमचा एकुलता एक मुलगा आहे. या राजगादीचा वारस आहे. तुमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला कसं चौकात बांधणार? युवराजाला कसं बांधणार? कसा अंगावरून रथ घालणार? मासाहेब न्याय माग घ्या. कोणती माता धन्य? अरे का तिचे फोटो लागले? का बरं सगळा महाराष्ट्र अहिल्यादेवीचा जय जयकार करतोय? का तिला अहिल्या धन्य म्हणतात? अरे कोणती माता धन्य? ऐका, घरी घेऊन जा रे पोरांनो माझं एवढं कीर्तन. शिकून जा. वाऱ्यासारखी बातमी गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रदेशामध्ये पसरली.
लाखांनी लोक पाहायला आली. आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार. आतापर्यंत महाराणीने असं कधी न्याय मागे घेतला नाही. आता काय होणार. बराच वेळ गेल्यानंतर अहिल्याबाईनं डोळे पुसले. अरे काय आलं, राजा असला म्हणून, काय झालं युवराज असला म्हणून. बांधा त्याचे हात, बांधा त्याचे पाय. युवराज असलं म्हणून काय माफ करायचं, बांधा. काय माता आहे कडे, काय अहिल्या देवी आहे. कोणी अहिल्या बनत नसतं रे, कोणी अहिल्या देवी बनत नसतं रे, कोणी पुण्यश्लोक बनत नसतं रे, कोणी राजमाता बनत नसतं. बाबा कृष्ण महाराज त्या चौकामध्ये पोराचे हात बांधण्यात आले, चौकामध्ये पोराचे पाय बांधण्यात आले. भर चौकामध्ये पोरगा दोरीनं बांधून ठेवला. सगळी तयारी झाली, पण रथ कुणी चालवत नाही. रथाचा दोर कुणी हातामध्ये घेत नाही. घोडेस्वार कुणी होत नाही. रथ पळवला जात नाही. का उशीर होतोय, न्याय का दिला जात नाही. मासाहेब, या राज्यातला एकही सारथी रथ चालवायला तयार नाही. कोण सारथी युवराजाच्या अंगावरून रथ घालणार. मा शब्द ऐकला गड्या, आणि माझ्या अहिल्या देवीनं रथामध्ये उडी मारली. पोरांनो, रथ चालवत नाही कुणी. अश्वाचे दोर आपल्या हातात घेतले. भरधाव वेगानं रथ निघाला, भरधाव वेगानं रथ निघाला. आता रथ धावतोय, लोकांचे डोळे झाकलेत. आता काही खरं नाही, आई पोरं मारणार, असं घडू नये, असं घडू नये. सगळे डोळे झाकून उभे राहिले. किती वाईट घटना आहे, लेकराला आई मारणार. राजमाता भरधाव वेगानं रथ घेऊन निघाली. युवराजाच्या अंगावरून रथ जाणार, युवराज मरून जाणार. भरधा वेगानं रथ निघालाय रे, एवढ्या भरधा वेगानं रथ निघालाय. आता युवराजाच्या अंगावर काही क्षणात रथ जाणार. सगळ्या समाजाचे डोळे झाकलेले रे, कोण पाहणार रे हे चित्र. भरधा वेगानं येणाऱ्या रथाला गायीनाशी मुसंडी मारली. युवराजाच्या अंगावर जाणारा रथ गायीनं लुटून दिला, गायीनं लुटून दिला. रथ खाली गेला. अहिल्या देवी खाली उतरल्या. रथाच्या चाकाजवळ बसून हंबरटा फोडून रडायला लागल्या. गाय जवळ गेली. गायीचे डोळे पुसता पुसता गाय म्हणत होते, अहिल्या, माझं बछड गेलंय ग, तुझं बछड नको जाय. माझं बछड गेल्याचं दुःख मला माहिती. तुझं बछड तुझ्या हाताने जर गेलं तर लोक मला माफ करणार नाही. अहिल्या, युवराज वाचले हा इतिहास आहे. पण नंतर पुन्हा हत्तीच्या पायाखाली सुद्धा तिने आपल्या लेकराला दिलेला इतिहास आहे. मुलगा दुष्ट निघाला, पोरगा दुष्ट निघाला, तर हत्तीच्या पायाखाली देणारी ही राजमाता आहे. ऐका रे, उगाच तिचा जे जे कारण नाही. अशा किती कथा सांगितल्या.